नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ओम श्री परमात्मने नमः। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। माझे परम सद्गुरू श्री एकनाथ साधू महाराज, माझं कुलदैवत श्री व्यंकटेश यांना साष्टांग नमस्कार, साष्टांग दंडवत, आणि माझ्या आई वडील यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन। डॉक्टर मुकुंदजी दातार सर, श्री मोहनजी मोने सर, श्रीमती संध्याताई, सौभाग्यवती मीराताई इनामदार जे आपल्याला सार लिहून देतात, PDF फाईल करणारे श्री सुहासजी अंजनकर, आणि या समूहावर कार्यरत असलेले जे ह्यांना सहकार्य करतात ती सर्व मंडळी आणि सर्व श्रीराम स्वरूप श्रोते यांना माझा नमस्कार। सकल संत विचार मंच कोथरूड पुणे आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या या गुरुवारीय व्याख्यानमालेत आज श्री संत मुक्तेश्वर रचित महाभारत ग्रंथाचा आढावा, त्यानंतर मुक्तेश्वरांच्या भाषेचं सौंदर्य, ग्रंथाची रचना, थोडक्यात या ग्रंथाचा परिचय आपण आज करून घेणार आहोत। कारण मूळ महाभारत कथा ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तसेच मुक्तेश्वरांची सुद्धा तीच कथा आहे। त्या मूळ कथेत बदल नाहीये आणि कुणी तसं करू शकत नाही। कवी मुक्तेश्वर हे पैठणचे शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचे नातू। नाथांना 2 मुली आणि 1 मुलगा होता। मुलगा हरी आणि मोठी मुलगी गोदावरी आणि धाकटी मुलगी गंगा। गोदावरी काठी पैठण येथे राहणारे अत्रे गोत्राचे अश्विलायन शाखेचे चिंतामणी गोसावी हे नाथांचे घर जावई होते। मुक्तेश्वरांचं मूळ नाव मुद्गल असं होतं, असं त्यांच्या काव्य रचनेतून दिसून येतं। गोदावरी तटनिवासी अत्रि गोत्री पवित्र ऋषी चिंतामणी गुणैकराशी पासाव जन्म जयाचा। पासाव म्हणजे यापासून, यांच्यापासून। तो मुद्गल चिंतामणी सुत लीला विश्वांभर विख्यात व्यास भारतीचा अर्थ महाराष्ट्र बोलिला। मुक्तेश्वर ही त्यांनी स्वतः घेतलेली नाममुद्रा। मुक्तेश्वर ही नाममुद्रा त्यांनी त्यांच्या आराध्य दैवतेच्या नावावरून घेतली। राजवाडे यांनी लिहिलेल्या ग्रंथमालेत मुक्तेश्वरांचे वंशज तेरवाडचे इनामदार यांच्या इसवी सन 1728 आणि इसवी सन 1759च्या या 2 सालच्या ज्या दोन सनदा प्रसिद्ध आहेत, त्यामध्ये थोरले मुक्तेश्वर गोसावी हे एकनाथ स्वामींची कन्या गंगाबाईचे पुत्र यांचं वृंदावन मौजे तेरवाड इथे आहे, असं एका बखरीतले शब्द आहेत। आणि यावरून असं लक्षात येतं की कुरुंदवाड पासून 1 मैलावर असलेल्या तेरवाड इथे मुक्तेश्वरांचे अखेरचे दिवस गेलेले दिसतात। मुक्तेश्वर यांच्या वंशजाजवळ असलेल्या वंशवृक्ष यातून सुद्धा असं दिसून येतं। पण वेगवेगळ्या लेखकांच्या अभ्यासातून वेगवेगळे मत दिसून येतात। मुक्तेश्वर यांच्या ग्रंथातील त्यांनी लिहिलेल्या पुराव्यातून आणि त्यातून त्यांचे पणतू मुक्तेश्वर बुवा, म्हणजे मुक्तेश्वरांचे पणतू, त्यांचंही नाव मुक्तेश्वर, त्यांना मुक्तेश्वर बुवा असं म्हणत असतात। तर त्या मुक्तेश्वर बुवा यांना कोल्हापूरकर यांच्याकडून मिळालेल्या 2 सनदा होत्या आणि त्या 2 सनदावरून त्यांच्या चरित्राबद्दल जी माहिती उपलब्ध आहे, त्यावरून जाणकार लोकांनी काही अनुमान काढलेला आहे। मुक्तेश्वरांच्या जन्मतारखेबद्दल आणि निर्याण काळाबद्दल निश्चित प्रमाण उपलब्ध नसल्यामुळे सुद्धा त्यांच्याबद्दल विविध मत दिसून येतात। तेरवाड हे गाव नरसोबाच्या वाडीपासून जवळ असल्यामुळे आजोबा नाथांप्रमाणेच मुक्तेश्वर यांनाही आजोबांसारखाच दत्तभक्तीचा
वारसा मिळाला. तेरवाडला अजून सुद्धा मुक्तेश्वरांनी उभारलेलं दत्त मंदिर आहे आणि या मंदिरात मुक्तेश्वरांनी मनोभावे पूजन केलेल्या दत्त पादुका सुद्धा आहेत. नाथ दत्त उपासक होते. मुक्तेश्वर शारदा उपासक असून त्यांचं आराध्य दैवत दत्तात्रय हे असल्यामुळे ते निस्सीम दत्तभक्त सुद्धा होते. आणि मुक्तेश्वर स्वतःला दत्तांच्या पदकमळातील भ्रमर असं म्हणत असत. जीवी शिवत्व प्रकाशिले, विष्णुमयची विश्व केले, एवं पंचायतन भले, म्या देखिले गुरुरूपी. दत्त किंवा विश्वंभर हेच माझं पंचायतन असं मुक्तेश्वर म्हणत असत. कोल्हापूरची अंबाबाई आणि सोनारीचा बहिरोबा हे मुक्तेश्वरांचं कुलदैवत. या दोन्ही दैवतांचा त्यांनी अत्यंत भक्तिभावाने आपल्या काव्यात वारंवार उल्लेख केला असून त्यांनी आरत्या पण लिहिलेल्या आहेत. मुक्तेश्वरांच्या गुरुचं नाव लीला विश्वंभर असून ते आपल्या गुरुला शिवस्वरूप किंवा दत्त स्वरूप मानत आणि वारंवार गुरूंना दत्तांच्या नावाने तर दत्तांना गुरूंच्या नावाने उद्देशून वर्णन केलेलं मुक्तेश्वरांच्या काव्यामध्ये दिसून येतं. व्यास वाल्मिकी यांच्या प्रतिभेचा वारसा घेऊन आलेले मुक्तेश्वर हे महानुभाव कवी सोडले तर आख्यान काव्य रचना करणारे मराठीचे पहिलेच महान कवी होय असं मानण्यात येतं. प्राचीन मराठी साहित्यात एकमेव कलाकवी म्हणून त्यांचं स्थान प्रसिद्ध आहे. त्या काळी म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या भक्तिरसपूर्ण काव्य संपदा, त्यांचं भक्तिरसपूर्ण साहित्य संपदा यांनी जेव्हा जनमानसात आपलं एक आढळ स्थान निर्माण केलं असताना मराठी काव्याला शृंगार इत्यादी रसाचं लोभस मोहक रूप दाखवून मुक्तेश्वरांनी रसिकांच्या मनाच्या हृदयात अंतर्बाह्य बदल घडवून आणला. मराठी काव्याला रसिकपणाचं वळण लावणाऱ्या अग्रभागींच्या कवीत मुक्तेश्वरांचं स्थान निर्विवाद आणि निश्चित आहे. मुक्तेश्वरांनी आपल्या वाङ्मयात्मक शिक्षणाला आपला अनुभव ज्ञान आणि व्यवहार निरीक्षण यांची उत्तम जोड लाभून दिल्यामुळे आणि तसंच त्यांचं मातृभाषेवर सुद्धा दृढ प्रेम होतं. त्यामुळेच की काय साहित्य रत्नी सुजडित काव्य करावं आणि दुर्जन श्रोत्यांना आणि संस्कृत अभिमान्यांना त्याची कदर नसावी याचा या कवीला मोठा संताप येतो असं दिसतं. आणि म्हणून सभा पर्वामध्ये मुक्तेश्वर म्हणतात, मुक्तेश्वरांची वाङ्मोहिनी दुर्जन दैत्याते टाकुनी, सज्जन देवजनांच्या श्रेणी अमर करील प्राशने. त्यांनी रचलेल्या मराठी महाभारताची मोहिनी अजूनही जनमानसात, अभ्यासकात आणि सारस्वतांच्या मांदियाळीत दिसून येते. उत्तुंग कल्पनाशक्ती, भावनेचा अबाध प्रवाह आणि भाषेचा रमणीय विलास यामुळे त्यांचं काव्य, मुक्तेश्वरांचं काव्य हे अत्यंत सुरस आणि सुंदर झालं आहे. मुक्तेश्वरांची काव्य प्रतिभा त्यांच्या रसिकांचं मन वेधून घेईल अशीच आहे. मुक्तेश्वर रचित महाभारताचा काल हा इसवी सन 1650च्या आधीचा हे मत मात्र सर्वांना मान्य आहे. 17व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, त्यानंतर यवनी सत्तेंनी लोकांना दिलेला त्रास, लोकांचा त्यांनी केलेला छळ, त्याशिवाय परद्वीपावरून येत असलेले पोर्तुगीज लोक, डच लोक, इंग्रज लोक यांनी आपलं बस्तान मांडण्याची चाललेली त्यांची दंडेली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य सुखाच्या अरुणोदयाने आल्हादित झालेला महाराष्ट्र
याचं चित्र आपल्याला मुक्तेश्वरांच्या त्या काव्य रचनेमध्ये दिसून लागले. ज्ञानेश्वर माऊली, आजोबा संत एकनाथ महाराज यांच्या संत साहित्याचा परिणाम स्वरूप केवळ हरिनाम यात गुंतलेली मराठी कविता मुक्तेश्वरांनी केवळ भागवत, भगवद्गीता इत्यादी भक्ती ग्रंथाचा मागोवा घेण्याचं कमी करून, म्हणजे भक्ती रसात जे लोक रमलेले होते तर तेच त्यांनी थोडं कमी केलं आणि त्या काळाला उचित असं धर्मप्रधान राजनीती आणि लोकनीती शिकवणाऱ्या महाभारत या ग्रंथाकडे त्यांनी आपलं लक्ष वळवलं. मुक्तेश्वरांनी महाभारत या ग्रंथाकडे लक्ष वळवलं कारण धर्मप्रधान राजनीती आणि लोकनीती लोकांना शिकवणं त्यांना आवश्यक वाटलं. महाभारत प्राकृतात आणण्याचा त्यांनी ध्यास घेतला. अनेक पैलू प्रकर्षाने दाखवणाऱ्या मानवी स्वभावांचं जिवंत चित्रण, गुण अवगुण यांचं निरपेक्ष दर्शन, ऐहिक आणि आध्यात्मिक वैभवाचं तुलनात्मक निरीक्षण, उच्चतम मूल्यांची आदर्श आणि व्यावहारिक अर्थदर्शन हे त्यांच्या महाभारतामध्ये आपल्याला मुक्तेश्वरांच्या महाभारतामध्ये दिसून येतात. या मुक्तेश्वरांनी आपल्या भारतीय संस्कृतीत रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथांचं महत्व अनन्यसाधारण आहे. यातील रामायण आणि महाभारत यावर काव्यरूप लिखाण करण्याचं मुक्तेश्वरांनी पसंत केलं. त्यांच्यामध्ये महाभारत म्हणजे जणू 5वा वेद. मुक्तेश्वर रचित महाभारत हे त्यांच्या समग्र काव्य संपदेतलं कोहिनूर हिरा म्हणावं लागेल असाच आहे. मुक्तेश्वरांनी महाभारत रचण्याच्या वेळी आपल्या गुरुच्या आज्ञेने आपलं आराध्य दैवत अवधूत दत्तात्रय, ज्यांचं नाव मुक्तेश्वर हे आहे, ते नाव त्यांनी धारण केलं आणि मग मुक्तेश्वरांचं पुढे हेच नाव प्रचलित झालं, प्रसिद्ध झालं. असं म्हणतात मुक्तेश्वरांनी महाभारताची 18 पर्व लिहिली असावीत असा एक अंदाज आहे, अशी माहिती आहे, पण निश्चित माहिती मिळालेली नाहीये. दुर्दैवानं ही सगळी पर्व उपलब्ध सुद्धा नसल्यामुळे सध्या तरी मुक्तेश्वरांच्या महाभारताची आदिपर्व, सभापर्व, वनपर्व, विराट पर्व आणि सौप्तिक पर्व हे 5च पर्व उपलब्ध आहेत. पण त्या 5 पर्वापैकी सुद्धा फक्त 2च पर्व आपल्याला अभ्यासाला उपलब्ध झाली आहेत. त्यातलं एक सभापर्व आहे आणि दुसरं विराट पर्व आहे. चिन्मूर्ती लीला विश्वांभरू, दत्तात्रय जगद्गुरु, त्याचेनी प्रसादे मुक्तेश्वरू, कथा बोले भारती. दत्तकृपा झाली असल्यामुळे हे काव्य लिखाण, हे साहित्य लिखाण आपण केलं असं मुक्तेश्वर म्हणतात. आता आपण मुक्तेश्वरांच्या महाभारताकडे वळू. कुठलाही ग्रंथ लिहिताना आपण पाहतो की त्याला एक अनुबंध चतुष्ट असतं. म्हणजे ह्या ग्रंथाचं नाव काय, तर मुक्तेश्वरांनी रचित या ग्रंथाचं नाव महाभारत हे आहे. हा ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा हेतू सांगताना मुक्तेश्वर स्वतः म्हणतात, श्रद्धेने ऐकते जे तत्वता, मोक्ष सुख त्या लाभे, असं महाभारताच्या आरंभीच मुक्तेश्वरांनी म्हटलेलं आहे. आपल्या प्रिय देवतेची स्तुती गात हे देव सज्जनांचं रक्षण, दुष्टांचा संहार करतात. हे ज्ञान लोकांच्या मनात बिंबवून सद्गुणांचा आदर्श लोकांच्या समोर ठेवावा आणि हे सारे आपल्या देशी भाषेतून, बोली भाषेतून, मराठीतून, नवरसरंजित काव्यातून सांगावं. या निमित्ताने सद्वृत्ती आणि सद्धर्माचं ज्ञान लोकांना सांगावं, या हेतूने मुक्तेश्वरांनी महाभारताची रचना केली आहे. आणि या ग्रंथाच्या विषयासंबंधी लिहिताना ते म्हणतात, केवळ काव्य रचनेचा आनंद मला मिळावा किंवा अर्जुन आणि श्रीकृष्णाचं सख्य वर्णन करावं किंवा भीम दुर्योधन यांचं मल्लयुद्ध किंवा राधा श्रीकृष्ण यांचं प्रेम असं महत्वाचे विषय यात आले असले तरीही या लिखाणातून शृंगार रस वर्णन किंवा वीर रसयुक्त युद्ध वर्णन करणं एवढाच त्यांचा हेतू नव्हता. तर या निमित्ताने
रसिकांना परतत्वाचा स्पर्श लाभून श्रोत्यांचं तापत्रय नाहीसं व्हावं, त्यांची संसार बंधने छेदली जावीत, श्रोते हरिपदी लीन व्हावे, हा त्यांचा शुद्ध हेतू आहे. असं त्यांनी आपल्या सभा पर्वातल्या ग्रंथाच्या फलश्रुतीमध्ये लिहिलेलं सुद्धा आहे मुक्तेश्वरांनी. आणि या ग्रंथाचा आधार घेण्याच्या संदर्भात मुक्तेश्वर म्हणतात की या निमित्ताने कथा निरूपण करताना, महाभारतातील निरूपण काव्यरूपात रचताना वेदांचा मतितार्थ श्रुती पुराणे ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणेच महाभारताचा भावार्थ ते मराठीत सांगत आहेत. ही फक्त टीका, निरूपण, भावार्थ किंवा भाषांतर नाही, तर महाभारत कथेचं सुवर्ण घेऊन देशी भाषेचं लेणं घडवण्याची त्यांची इच्छा आहे. हे महाभारत लेणं साहित्यरूपी रत्नांनी सुशोभित करावं, हिरे माणिक मोती रूपी मराठी व्याकरणातले विविध अलंकार, वृत्त, छंद यांच्या साह्याने त्यांना शब्दबद्ध करावं, आणि ज्यामुळे या भाषेचं सौंदर्य, त्याची माधुर्य, त्याची गुणवत्ता, त्याची रसिकता वाढून ते मनाला तृप्त करेल, असं ते आपल्या आरंभीच सांगतात. उदाहरणार्थ, सभा पर्वाच्या उपसंहारात मुक्तेश्वर म्हणतात की संस्कृत महाभारत हा कापूस घेऊन, संस्कृत महाभारत हा कापूस आहे, संस्कृत महाभारत हा कापूस घेऊन त्याचं मी मराठी काव्यरूप जरतारी वस्त्र विणलं आहे, असं मुक्तेश्वर आपल्या सभा पर्वाच्या उपसंहारात म्हणतात. महाभारत हे विश्वातील अनेक महान काव्यापैकी एक मोठं महाकाव्य असून कुरुवंशाची उत्पत्ती, पांडुराजाचा राज्याभिषेक, कर्ण आणि इतर 5 पांडवांचा जन्म, लाक्षागृहातलं षडयंत्र, द्रौपदीचा स्वयंवर, इंद्रप्रस्थाची स्थापना, पांडवांचा विश्वविजय, राजसूय यज्ञ, मयसभा, द्यूत, त्या द्यूतामुळे पांडवांना भोगावा लागलेला वनवास, अज्ञातवास, कुरुक्षेत्रावर झालेली युद्धाची सुरुवात, शांतीदूत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश अर्थात श्रीमद भगवद्गीता, युद्धात भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, शल्य, अश्वत्थामा, अभिमन्यू, घटोत्कच, दुर्योधन असा अनेक लोकांचा झालेला वध, महाभारत युद्धाची समाप्ती, त्यानंतर यदुकुलाचा संहार आणि अखेर पांडवांचं स्वर्गगमन, अशी ही महाभारत काव्याची एकूण रचना आहे. मुक्तेश्वरांनी ह्या सगळ्यांचा आढावा घेताना आपल्याला त्यांचा संपूर्ण आढावा दिसत नाही, तर थोडे जे पर्व उपलब्ध आहेत त्याच्यातूनच आपल्याला त्यांचा अभ्यास मांडावा लागेल. मुक्तेश्वरांची भूमिका स्पष्ट होण्याच्या दृष्टीने आपल्याला सभा पर्व आणि विराट पर्व हे 2 पर्वात त्यांनी मूळ महाभारताचा जो विस्तार, संक्षेप कुठे केला आहे, कसा केला आहे, हे पाहणं महत्वाचं आहे. सांडुनी व्यासाची संगती, चालो नये अनेक पंथी, असं मुक्तेश्वर स्वतः म्हणतात की व्यासांनी घालून दिलेल्या मार्गानेच पुढे जात असताना मुक्तेश्वरांनी मात्र व्यासांच्या महाभारतात नसलेल्या काही कथाही त्यांच्या महाभारतात खूप छान पद्धतीने रंगवल्या आहेत. मूळ महाभारतातील कथेचा घाट, त्या कथेचा बाज तसाच ठेवून काही प्रसंगाचं, काही व्यक्तींचं वर्णन, काही वाद संवाद, काही तत्वचर्चा इत्यादी प्रसंगी मुक्तेश्वरांनी स्वतःच्या प्रतिभेच्या साह्याने त्या कथेला साजेसं स्वतंत्रपणे एक अनेक प्रकारची कलाकुसर करीत मूळ कथेचा थोडा त्यांनी विस्तार केलेला दिसतो. मुक्तेश्वरांचं महाभारत हे एक प्रकारचं अत्यंत कुशल बुद्धिमत्तेनं, कलाभिज्ञतेने, रसिकतेने, चतुरतेने, पांडित्याने लिहिलेलं असं हे महाकाव्य आहे. मराठीत अनेक लोकांनी महाभारतावर काव्यलिखाण केलं आहे, पण मुक्तेश्वरांच्या महाभारत काव्याचं स्थान वरच्या वर्गाचं आहे, हे सगळेच टीकाकार मान्य करतात. मुळात असलेला जो कथा भाग आहे, जवळजवळ मुळा इतकाच विस्तार कायम ठेवत मुक्तेश्वरांनी तितक्याच ओव्यात, अनुष्टुप छंदात हा मराठीत केला आहे.
उदाहरणार्थ, सभा वर्णनासारखी तपशिलाने सविस्तरपणे केलेले वर्णन असो, किंवा जरासंध यांचा भीषण वधप्रसंग असो, किंवा राजा धृतराष्ट्र यांची ढोंगीपणाने केलेली वक्तव्य असो, द्रौपदीने बंधू श्रीकृष्णाचा आर्ततेने केलेला करून धावा असो, किंवा पांडवांचं जे वनवासात जाणं आहे तो वनवासात जाण्याचा प्रसंग असो, मुक्तेश्वरांनी प्रत्येक प्रसंग त्यांच्या प्रतिभाशैलीने विविध रसांचा आविष्कार दाखवत अतिशय सुंदर लिहिलेला आहे. मानवी स्वभावाचं अनेक नमुने, ऋतुचक्रातील सौंदर्यांचे अनेक हृदयंगम छटा त्यांनी त्यांच्या ह्या महाभारतामध्ये प्रभावीपणे चित्रित केलेले आहे, लिखित केलेले आहे. मुक्तेश्वरांच्या महाभारतातील पहिल्या पर्वाचं नाव आदिपर्व आहे. यामध्ये सर्व महाकाव्याचा प्रारंभ हा विषय आणि प्रस्ताव, सर्व महाकाव्याचा प्रारंभ आणि आलेल्या विषयांचा प्रस्ताव हे असल्यामुळे हे आदिपर्व त्यांचं विस्ताराने बरंच मोठं झालं आहे, आणि त्या तुलनेमध्ये त्यांचं सभापर्व थोडं लहान झालं आहे. पण सभापर्व लहान झालं असलं तरी गुणवत्तेमध्ये ते तितकंच महान आहे. द्रौपदी, भीम, अर्जुन, दुर्योधन, विदुर या इत्यादी लोकांचे स्वभावचित्र, हे स्वभावचित्र लेखनातील मुक्तेश्वरांचं कौशल्य फार उल्लेखनीय आहे. तसंच राजदरबार वर्णन, राजव्यवहार वर्णन, राजसूय यज्ञातला प्रचंड भव्य दिव्य सोहळ्याचं वर्णन त्यांनी त्या ह्याच्यामध्ये, त्या राजसूय यज्ञामध्ये दिलेल्या आहेराचं वर्णन, हे सगळं रेखाटताना मुक्तेश्वरांनी अलंकार शास्त्रातला उदात्त अलंकार उत्तम साधलाय असं म्हणता येईल. तर लोकव्यवहारातील विधिनिषेध वर्णन सुद्धा त्या त्या प्रसंगी त्या त्या ठिकाणी त्यांनी अतिशय यथोचितपणे वर्णन केलेले आहे. नवनवोन्मेष शालिनी प्रज्ञा, अशा मुक्तेश्वरांच्या ठाई नवोन्मेष शालिनी प्रज्ञा ही मुक्तेश्वरांच्या ठाई उदंड होती, हे त्यांच्या महाभारत काव्यरचनेवरून आपल्या लक्षात येतं. अगदी आदिपर्वाच्या आरंभाच्या ओवीपासून मुक्तेश्वरांच्या कवित्वाचा मनोज्ञ आविष्कार आपल्याला वाचताना अनुभवाला येतो. ज्या ज्ञानेश्वरांना आणि एकनाथांना मुक्तेश्वर मनापासून मानत असत, त्यांच्याच भाषा शैलीचं एक मनोज्ञ मिश्रण आपल्याला मुक्तेश्वरांच्या या महाभारतातल्या शैलीमध्ये दिसून येतं. त्यांच्या सभापर्वामध्ये एकूण 18 अध्याय आहेत. या 18 अध्यायातल्या पहिल्या अध्यायाची सुरुवात त्यांनी अर्थात नेहमीच्या प्रथेप्रमाणे मंगलाचरणाने केलेली आहे. आणि हा पहिला अध्याय त्यांचा संपूर्ण मयासूर हा असुर होता, राक्षस होता. या मयासुराच्या कथेनं त्यांचा हा संपूर्ण अध्याय व्यापलेला आहे. सभापर्वाच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी मंगलाचरणाने केली. आता पेटलेल्या खांडववनातील मय नावाचा हा असुर, याला अर्जुनाने जीवदान दिलं, आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून या मयासुराची शिल्पविद्येतली योग्यता लक्षात घेऊन श्रीकृष्णाने मयासुराला पांडवासाठी एक सभागृह बांधून देण्याचं सांगितलं. मयासूर तर त्यामुळे खूपच आनंदित झाला. मैनाक पर्वतावर वृषपर्वा राजाने ठेवलेली अमूल्य सामुग्री मयासुराने आणली. तसंच बिंदू सरोवराजवळ पूर्वी अनेक लोकांनी यज्ञ केलेले होते. त्या यज्ञाच्या दानामध्ये पडलेले असंख्य हिरे, रत्न, माणिक मोती, जड जवाहीर ही सगळी संपत्ती यक्षांच्या डोक्यावरून वाहून आणून मयासुरांनी हे पांडवांसाठीचं सभागृह बांधलं आहे. आणि विशेष म्हणजे या सभागृहाचं विशेष आहे की या सभागृहाच्या बांधकामात दगड, माती आणि पाषाण यांचा कणभरही वापर न करता अभूतपूर्व असं हे सभागृह मयासुरांनी बांधलं आहे. या सभागृहाचं वर्णन करताना मुक्तेश्वरांनी भव्य रूपक, नाट्यपूर्ण संभाषण, ओजस्वी भाषा शैली
ह्यांचा अगदी सढळ मनाने त्यांनी त्यांचा वापर केला आहे. आणि त्यामुळं रसिक मनाने त्याचा आस्वाद घेत वाचकांची मन सुद्धा निश्चितच आनंद होईल, असं ह्याच्यावरून आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या अध्यायामध्ये या मयासुराने रचलेल्या सभागृहाचं चित्रदर्शी वर्णन करताना मुक्तेश्वरांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी नवरत्नाचे चिरे, पाचूचे स्तंभ, पद्मरागाचे दरवाजे, सोन्याच्या भिंती, मोठमोठी गोपुरे, चंद्रकांत मण्यांनी बांधलेली पुष्करणी, त्यात प्रफुल्लित नाना रंगांची कमळं, आणि याशिवाय स्फटिकाची भूमी. भूमी म्हणजे जमीन, जमीन ही स्फटिकाची, ती तर डोळ्यात भ्रम निर्माण करणारी. म्हणजे जिथं पाणी आहे तिथं जमीन दिसत असल्यामुळे तिथून जाणाऱ्यांची फजिती होत होती. आणि त्यामुळे होणाऱ्या स्थितीचं वर्णन मुक्तेश्वरांनी लिहिलंय. ते म्हणतात, स्फटिक भूमिके भ्रमती डोळे, स्थळे तेथी दिसती जळे, वस्त्र सावरोनी बळे, चालता चतुर हासती. असा या मया सभेचा थाट मुक्तेश्वरांनी वर्णन केला आहे. नुसत्या मय सभेचं वर्णन 133 ओव्यातून मुक्तेश्वरांनी केलेलं आहे. या मय सभेचे हे विविध पैलू रसाळ रीतीने वर्णन केल्यावर शेवटी मुक्तेश्वर म्हणतात की ज्यांनी ही सभा एक वेळ पाहिली त्यांना या जगात अन्य काहीही पाहायचं राहिलेलं शिल्लक नाही, अशी ही मुक्तेश्वरांची ही मय सभा आपल्याला मुक्तेश्वरांनी वर्णन केलेली आहे. या मय सभेत नारद मुनींनी धर्मराजाला विचारलेल्या प्रश्नांना कच्चित प्रश्न असं म्हणतात. नारदांनी धर्मराजाला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांना कच्चित प्रश्न असं म्हणतात. भीष्म पर्वात जशी कृष्ण नीती होती, उद्योग पर्वात जशी विदुर नीती होती, तशीच या सभा पर्वात ही नारद नीती आहे. धर्म, अर्थ, काम इत्यादी बाबतीमध्ये राजाचं वर्तन कसं असावं याचं जे आदर्श घालून दिलेलं आहे ते संपूर्ण विवरण आपल्याला मुक्तेश्वरांनी या अध्यायामध्ये केलं आहे. आणि ते आजही तितकंच लागू पडतं. पुढे ओढवुनी प्रारब्धा, जो टाकी प्रयत्न धंदा, तो पुरुष बुद्धी मंदा, माझी गणिते जाणते, न कीजे कोणाची हेळना, न बोलावे दुष्ट वचना. असं म्हणत मुक्तेश्वर पुढे ह्याच्यात म्हणतात, ऋषींचे आशीर्वाद घ्यावे, ऋषींचे आशीर्वाद, भूती न करावा विरोध, वर्म स्पर्शाचे कुटिल शब्द, न बोलावे कवनाते. राजाचे कर्तव्य, त्याच्या अंगी असलेले गुण, राजा अंगी नको असलेले दोष, प्रजा, प्रधान, परकीय यांच्याशी राजांनी कसं वागावं, असे अनेक महत्वाचे विचार, काही महत्वाचे प्रश्न मुक्तेश्वरांनी आपल्याच्या स्वतःच्या कल्पनेने घेतलेले असल्यामुळं या अध्यायाचं महत्व खूप वाढलेलं आहे. नारद मुनी धर्मराजाला त्याचे वडील पंडूराजा यांचा निरोप सांगतात की धर्मराजाने राजसूय यज्ञ करावा, म्हणजे ते या यमसभेतून इंद्रसभेमध्ये जातील. आणि म्हणून धर्मराजा राजसूय यज्ञ करण्याचं ठरवतो. पण जरासंधाचा वध झाल्याशिवाय हा यज्ञ पार पडणार नाही, असं श्रीकृष्ण म्हणतात. आता हा जरासंध कसा आहे मुक्तेश्वरांनी फार छान रंगवलाय. बृहद्रथ राजाला चंड कौशिक या ऋषींनी आशीर्वाद म्हणून एक फळ दिलं होतं. ते फळ त्या राजांनी त्याच्या ज्या 2 राण्या होत्या त्यांना अर्ध विभागून त्यांनी दिलं. त्यामुळे झालं काय की त्या दोघींनाही बाळ झालं. पण ते कसं झालं की जणू एक मध्यभागी सेंटरला चिरून पूर्ण एक धड एका बाजूला आणि दुसरं धड दुसऱ्या बाजूला, असं दोघींना 2 मुलं, ती दोघींना मिळून एक मूल दोघींना अर्ध झालं. ती 2 शकलं मग राजाने टाकून दिली. पण जरा नावाची राक्षसीन होती, तिने ती 2 शकलं घेतली, तिने ती जोडली आणि ते बाळ जिवंत झालं. आणि म्हणून त्या बाळाचं नाव
जरासंध, जरा या राक्षसीने सांधलं म्हणून त्याचं नाव जरासंध असं पडलं. या जरासंधाचा मृत्यू भीमाबरोबर झालेला मल्लयुद्धात होतो असं पुढे त्यांनी लिहिलेलं आहे. भीम आणि जरासंध जेव्हा मल्लयुद्धासाठी एकमेकांच्या समोर दंड थोपटून उभं राहिले, याचं वर्णन मुक्तेश्वरांनी फार सुंदर केलंय. ते म्हणतात, दोघे पिटिती पाणी तळे, जान मुळे बाहुमुळे, मही ताडिता पादतळे, शैलमोळे थरकती. हे दोघे पाणी तळे म्हणजे हाताचे तळवे हातावर मांडून, दंड मांड्या थोपटून, पाय जमिनीवर जोरात मारून, पाय जमिनीवर रोबून एकमेकांसमोर उभे आहेत. आसडोनी बळे उद्भटे, मध्ये उघडीला तडतडाटे, अशुद्ध नदीचे खळखळाटे, रंगभूमी ते लुटले. जरासंध आणि भीमाचं युद्ध बऱ्याच काळ चाललं. तेव्हा श्रीकृष्णाने, आपल्याला ती कथा माहिती आहे की त्यांनी एक काडी घेतली, उभी चिरली आणि 2 दिशेला टाकली. तेव्हा तो संकेत घेऊन भीमाने सुद्धा जरासंधाचे पाय धरले आणि त्याचं शरीर 2 भाग करून 2 बाजूला टाकले. पण पुढे तो जेव्हा परत जोडला गेला, तेव्हा विराट हास्य करून जेव्हा उभा राहिला, तेव्हा परत कृष्णाने ती काडी उभी चिरली, उजव्या हातातलं भाग डावीकडे आणि डाव्या हातातला भाग उजवीकडे फेकला. तसाच संकेत भीमाला दिल्यावर, भीमाने तसं केल्यावर जरासंधाचा मृत्यू झाला. यावेळी आता ही कथा आपल्याला माहिती आहे, या कथेचं वर्णन मुक्तेश्वरांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. ज्यावेळी जरासंधाच्या चिरफळ्या होत असतानाच, देहाचे 2 तुकडे करतानाच, देहातून भळभळा रक्ताचे पाठ वाहत असल्याचं असं हे भीषण चित्र आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही जास्तीचं. ते मुक्तेश्वरांनी इथं रंगवलेलं आहे, त्याला तोड नाही. म्हणजे असं दिसतं की खरोखर हा भीम आणि जरासंधांचं मल्लयुद्ध आपल्या समोर, प्रत्यक्ष आपल्या समोर उभं आहे, अशी ही ताकद मुक्तेश्वरांच्या आपल्याला काव्यरचनेमध्ये दिसून येते. असेच नाट्यपूर्ण प्रसंगाचं वर्णन मुक्तेश्वरांनी त्यांच्या महाभारतामध्ये ठाई ठाई केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे राजसूय यज्ञाचं नियोजन, त्या यज्ञामधल्या कामाची वाटणी, असं अनेक नाट्यपूर्ण प्रसंगाचं बहारदार वर्णन मुक्तेश्वरांनी केलेलं आहे. द्रौपदी पंक्तीमध्ये वाढत असताना कौरवांनी तिला दिलेला त्रास, तिच्या चोळीची सुटलेली गाठ आणि श्रीकृष्णांनी त्याच क्षणी तिला 2 जास्तीचे हात देऊन तिचं केलेलं रक्षण, अशा अनेक प्रसंगातून त्यावेळेस ते लोक कसे वागले, कौरव तिला कसे बोलले, कौरव त्या जेवणाच्या पंक्तीत बसलेले लोक तिला कसे बोलले, द्रौपदीने कसा धावा केला, श्रीकृष्ण तिच्या मदतीला कसा आला, हे सूक्ष्म मनोभाव ह्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांचे बाह्य हावभाव दाखवणारी शब्दचित्र मुक्तेश्वरांनी रंगवलेली आहेत. असं म्हणतात की राजसूय यज्ञामध्ये 1 लक्ष ब्राह्मण भोजन झालं की आकाशामध्ये स्वर्ग घंटा वाजत असे. 1 लक्षाची 1 पंक्ती, ऐसी या पंक्ती नेणो किती, संख्या होता व्योमपंथी, स्वर्ग घंटा घणाणी, असं त्यांनी म्हटलेलं आहे मुक्तेश्वरांनी. आणि हे कौतुक पाहण्यासाठी, ह्या मयसभेत ह्या राजसूय यज्ञाचं हे कौतुक पाहण्यासाठी स्वतः शुक योगींद्र मुनी खाली आले. त्यांना आत जाण्यासाठी वाट मिळेना, तेव्हा त्यांनी, कारण इतकी गर्दी होती लोकांची जेवण्यासाठी जाणाऱ्यांची, की त्यांना जेवायला आत जाण्यासाठी वाट मिळाली नाही. शेवटी श्रीकृष्णाने आपल्या हाताने बाहेर टाकलेल्या पत्रावळीतला 1 कण त्यांनी प्रसाद म्हणून भक्षण केला आणि शुक योगींद्रांनी 1 कण भक्षण केल्यानंतर आकाशामध्ये स्वर्ग घंटा एकसारखी घणाणू लागली. एवढं ह्या शुक योगींद्र मुनींचं महती, त्यांचं महत्व मुक्तेश्वरांनी त्यांच्या ह्या काव्यामध्ये केलेलं आहे. इतकं सुंदर वर्णन आहे त्या मुक्तेश्वरांनी शुक योगींद्रांचं केलेलं. आपल्याला वेळ कमी आहे, त्यांनी केलेले हे वर्णन आपण खूप वेळ सांगू शकत नाही. राजसूय यज्ञात अग्रपूजेचा मान मिळवून आसनारूढ झालेल्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं आपाद मस्तक वर्णन मुक्तेश्वरांनी केलेलं आहे. कारण मूळ कथेमध्ये आपल्याला काय दिसून येतं की कौरव आणि पांडव यांचा भाग जास्त आहे, श्रीकृष्णाचा भाग कमी आहे. श्रीकृष्णाची अग्रपूजा चालू असताना राजदरबारात भाषण करणाऱ्या व्यक्तींचे शब्दचित्र असोत
किंवा अत्यंत त्यांनी ती चिंतनीय स्वरूपात मांडलेली आहे. शिशुपालाची रागाने, संतापाने बेभान होऊन वाटेल तशी वक्तव्य करणारी वक्तव्य शिशुपालाची मूर्ती तशी मुक्तेश्वरांनी रंगवताना मुक्तेश्वर म्हणतात, ऐसे बोलुनी क्रोधे दृष्टी, हाती वसवी खड्गमुष्टी, घेऊनी राजयांच्या थाटे, चैद्य तेथोनी निघाला. शिशुपाल चैद्य, तो चैद्य राज्यसभेचा मान, अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला मिळाल्यानंतर रागात आला आणि तेथून तो निघून गेला. असं वर्णन केलेला शिशुपाल मुक्तेश्वरांनी साक्षात समोर उभा केला आहे असं वाटतं. शिशुपाल रुक्मिणीला पुनर्भुक्त म्हणतो. शिशुपाल रुक्मिणीला पुनर्भुक्त म्हणतो आणि मग त्यानंतर त्याच्या 100 अपराध झाल्यानंतर शिशुपालाचा श्रीकृष्णांनी वध केला आहे. आपल्याला शिशुपालाच्या वधाची कथा सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. या राजसूय यज्ञानंतर मग हा राजसूय यज्ञ संपल्यानंतर मुलं थोडा वेळ द्यूत खेळतील, आपण कौतुकानं पाहू असं म्हणणारा पुत्रप्रेमी अंध धृतराष्ट्राच्या पुत्रप्रेम स्वभावाचं वर्णन मुक्तेश्वरांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. अनेक ठिकाणी केलेलं आहे. पांडवांनी केलेल्या राजसूय यज्ञाचा सोहळा पाहून कौरव विशेषतः दुर्योधन मनोमनी दुःख झाला, कारण त्याला ते पाहवलं नाही की किती सुंदर यांनी सोहळा केला तो, आणि म्हणून पांडवांचा नाश करीन असं तो धृतराष्ट्र यांच्या समोर म्हणाला. त्याच्या मनातलं दुःख शल्य आणि धृतराष्ट्रांनी ओळखलं. शल्य त्याच्या मनातलं हे दुःख धृतराष्ट्रांनी ओळखलं. आपल्या मुलाचा हा राग ओळखून धृतराष्ट्र विदुरांचा सल्ला घेतात, कारण त्यांनाही भीती वाटते धृतराष्ट्रांना, आणि म्हणून ते सल्ला घेतात. त्याचं वर्णन मुक्तेश्वरांनी लिहिलेलं आहे. पुत्र लोभाची साकडी भंगू न शके ममता वेडी, बुद्धियुक्ती झाली कुडी धृतराष्ट्राची एकाळी. असं ह्या धृतराष्ट्राचं वर्णन मुक्तेश्वरांनी केलेलं आहे. आपल्या भारतीय वैदिक शास्त्रात क्षत्रियात द्यूत खेळणं सर्वमान्य होतं. द्यूत खेळण्यास बोलवल्यानंतर, म्हणजे मुळात स्वतःहून द्यूत खेळायला जायचं नाही, पण जर द्यूत खेळण्यासाठी कुणी बोलवलं तर न जाणं हा कलंक मानेत, अधर्म मानेत, आणि म्हणून युद्धात जिंकल्याप्रमाणे द्यूत खेळून जसं युद्धामध्ये आपण जिंकतो तसं युद्धात जिंकल्याप्रमाणे जिंकलेले लोक दास सुद्धा बनत असत, असे नियम या द्यूत खेळामध्ये होते. म्हणून कौरव आणि पांडव यांच्यातील या खेळाचं वर्णन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना परिचित आहे. जेव्हा द्यूतात द्रौपदीला पणाला लावून तो पण जेव्हा दुर्योधन जिंकतो तेव्हा भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादींच्या डोळ्यातून पाणी भरभरून वाहू लागलं. पण त्यावेळी धृतराष्ट्राच्या मनात मात्र आनंद मावत नव्हता. आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मुक्तेश्वर म्हणतात, अंतरी पावनिया आनंदा, अंध कुटील शब्द बोलला, मज म्हाताऱ्यावर कृपा असू दे. अंध कुटील हा धृतराष्ट्र म्हणाला, माझ्या म्हाताऱ्यावर कृपा असू दे, असं ते धर्मराजाला म्हणतात. त्यावेळी धृतराष्ट्राचा ढोंगी स्वभावाचं वर्णन मुक्तेश्वरांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. एक वस्त्रा रजस्वला द्रौपदीला दुःशासन खेचून जेव्हा भर सभेत आणतो त्यावेळेस वर्णन काव्यात रचताना मुक्तेश्वर लिहितात, आता सात्विक भाव पांडव पत्नी, सद्भावना याज्ञसेनी, काम अधिक कौरव दुर्जनी व सभास्थानी गांजली, अनेक अनुसंधानाची वसने, फेडिता विकल्प दुःशासने, निश्चय विचार श्रीकृष्णे, चढो वाढी नेसविली. या कौरवाच्या या निलाजरेपणाला वागण्याचं परिणाम लिहिताना मुक्तेश्वर लिहितात, आंदोळला गिरी कैलास, ढळला वैकुंठीचा कळस, असं या प्रसंगाचं, या करुण प्रसंगाचं, या गंभीर वातावरणाचं स्वतंत्रपणे वर्णन मुक्तेश्वरांनी केलेलं आहे. द्रौपदीला भर सभेत खेचून आणल्यावर तिने रागावून भीमाकडे पाहिलं
त्यावेळी भीमाची झालेली मनस्थिती वर्णन करताना हृदयस्फोट होईल की काय असं वाटतं. रगडोनिया अधरदात, गदा मुष्टी घातला हात, असं भीमाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की आलेल्या रागामुळे दात ओठ खाऊन आत्मविश्वासानं उठलेल्या भीमाचं चित्र मुक्तेश्वरांनी साक्षात भीम आपल्या समोर उभा केलेला आहे. तर तेजस्विनी द्रौपदीच्या रागाचा चढता आलेख, तिने श्रीकृष्णाला केलेला धावा मुक्तेश्वरांनी स्वतंत्रपणे रेखाटला आहे. या प्रसंगानंतर पांडव दासमुक्त होऊन इंद्रप्रस्थाकडे परत जाण्यास निघाले. त्यावेळी अर्जुनाच्या तोंडी कर्णाबद्दल व्यक्त केलेला राग सुद्धा पाहण्यासारखा आहे. ते म्हणतात, अवलोकुनिया कर्णाते माथा तुकविला वीर पार्थे, श्मश्रू स्पर्शोनिया हाते, म्हणजे म्हशीला हात घालून म्हणे आठव असू दे, लक्षात असू दे असं कर्णाला पार्थ म्हणतो. मिशीवर ताव देत कर्णाकडे पाहत अर्जुन त्याला एखाद्या वीर योद्ध्याप्रमाणे या प्रसंगाची आठवण ठेव असा धाक, असा जरब त्यांच्या हालचालीतून दाखवत असलेला प्रसंग मुक्तेश्वरांनी फार सुंदर रंगवलेला आहे. कौरव संहाराचं प्रतीक 5 पांडव, हातात दर्भ घेऊन अंत्यसंस्काराचे मंत्र म्हणत चालणारे धौम्य मुनी, केस मोकळे सोडून चालणारी द्रौपदी, नारद मुनींची आकाशवाणी, असं विधवा कौरव स्त्रियांच्या आलापाचे विलापाचे प्रतीक, हे सगळं मुक्तेश्वरांनी या सभापर्वाच्या अखेरच्या अध्यायामध्ये रंगवलेलं आहे. यानंतर त्यांचं विराट पर्व आपण थोडक्यात पाहणार आहोत, कारण विराट पर्व खूप थोडंसंच आहे. विराट पर्व म्हणजे पांडवांच्या अज्ञातवासांचं पर्व आहे. विराट पर्वांचे एकूण 8च अध्याय आहेत. धौम्य मुनींच्या सल्ल्याने, धौम्य मुनींनी जो सल्ला दिला त्यांच्या सल्ल्यानुसार वेश आणि नाव परिवर्तन करून विराट नगरीमध्ये हे 5 पांडव राहायला गेले. कंक, बल्लव, बृहन्नडा, ग्रंथिक, तंतीपाळ या नावांनी 5 पांडव आणि सैरंध्री या नावाने द्रौपदी विराटाकडे राहायला गेले. विराट पर्वातल्या पहिल्या अध्यायात मुक्तेश्वरांनी ज्ञानेश्वरांनी जसं ज्ञानेश्वरीत वर्णन केलं त्याप्रमाणे अव्यक्त दत्तात्रयाच्या रूपात त्यांनी तो मांडलेला आहे. ज्ञानेश्वर यांनी सद्गुरू निवृत्तीनाथांना चित्स्वरूप रूपकांनी जसं वर्णन केलं तसंच मुक्तेश्वरांनी सुद्धा तया आदिपुरुषा स्वामी लीला विश्वंभर गुरुनामी असं आपल्या ह्या सद्गुरूचं वर्णन जसं ज्ञानेश्वर माऊलींनी केलं तसंच मुक्तेश्वरांनी केलेलं आहे. पांडव गुप्त रूपाने राहत असले तरी बल्लव झालेला भीम आपल्या बलोपासनाचं प्रदर्शन करू लागला. तेव्हा त्याला ओळखण्यासाठी दुर्योधनाने मुद्दाम जिमूत नावाचा मल्ल बल्लवाच्या ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी पाठवला. बल्लवाला खिजवण्यासाठी नुसताच नाही पाठवला, तर दुर्योधनाने त्याच्या पायाला पांडवांच्या प्रतिमा बांधून पाठवला. पण त्याला पाहून भीमाने त्याचा वध केला. तेव्हा हे नक्की पांडवच आहेत अशी दुर्योधनाला शंका येऊ लागली. विराट राजाकडे पांडव असताना सुदर्शनेचा भाऊ कीचक हा सैरंध्री बनलेल्या द्रौपदीला त्रास देऊ लागला. सुदर्शनाने ती भ्रतारवंती, सदाचारी, विवाहित पतिव्रता आहे हे सांगितल्यावर सुद्धा तिच्याकडे प्रेमाची याचना करू लागला. द्रौपदीच्या अवलोकनी नेत्रद्वारा मदिरापान चढले, आठवण शरीराची विसरली आणि स्मरे विस्मरणाचे जीवनी, लज्जा मर्यादा बुडवल्या दोन्ही, असं कीचक निशंकपणे जेव्हा सांगतो तेव्हा स्मर आणि विस्मर, स्मर आणि विस्मर कसं म्हटलंय त्यांनी, स्मरे विस्मरणाचे जीवनी, लज्जा मर्यादा बुडवल्या दोन्ही. स्मर आणि विस्मर या शब्दांचा अत्यंत कल्पकतेने उपयोग करून अद्भुत माजला वीर ज्वर असं ह्या उद्गार ह्या कीचकाच्या तोंडी घालून मुक्तेश्वरांनी या वीर पुरुषाच्या अंगी माजलेल्या कामज्वराची उपहासपर जाण त्यांनी व्यक्त केलेली आहे. मुक्तेश्वरांनी अखेर कंटाळून त्यांनी ही त्याच्या कीचकाच्या ह्या वागण्याचं त्यांनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे. अखेर कंटाळून द्रौपदीने पांडवाजवळ जेव्हा कीचकाबद्दल सांगितलं तेव्हा भीमाने कपट नाट्य रचलं.
कीचकाला रात्री नृत्यशाळेत बोलवलं, स्त्रीचा वेश घेतला. द्रौपदीच्या मोहानं बेभान झालेल्या कीचकाला भीमाने ह्या मल्लयुद्धात ठार केलं. विराट पर्वाच्या दुसऱ्या अध्यायातील भीमाने जिमू त्याच्याशी चार चौघात केलेलं मल्लयुद्ध आणि तिसऱ्या अध्यायात कीचकाशी एकांतात केलेलं मल्लयुद्ध, हे दोन्ही मल्लयुद्धच आहेत. दुसऱ्या अध्यायात जिमू त्याच्याशी केलेलं मल्लयुद्ध आणि तिसऱ्या अध्यायात ते त्यांनी चार चौघात केलेलं होतं, म्हणजे सार्वजनिक केलेलं होतं. आणि तिसऱ्या अध्यायात कीचकाशी जे केलेलं मल्लयुद्ध आहे ते कीचकाच्या खोलीमध्ये रात्री एकांतात केलेलं मल्लयुद्ध आहे. दोन्हीही मल्लयुद्ध असली तरीही मुक्तेश्वरांनी काव्य रचनेत ह्यात खूप वेगळेपणा साधला आहे. हे कीचक युद्धाचं वर्णन वाचण्यासारखं. पाय घालती परस्परे, दणदणती दिगंतरे, महाप्रसादाची शिखरे खचोनी पडती दडदडा. लोक म्हणती महामारी, कोठून ये पातली ये नगरी, कोणी न निघती बाहेरी, भये अंतरी दडाले. कोपर हुमणिया चपेट, ताडिता असती होती कुट, कीचक म्हणे भरी न घोट, मित्रवर्णा सारेखा. भीम म्हणे नरसिंह तबके, असुर विदारीला नखे, तैसे अंगे गुण ऐकून एके, छिन्न भिन्न करून टाकीन. असं दोघेही एकमेकांना असं बोलत महामाया महिषासूर, शंकर आणि अंधकासूर, हनुमंत आणि अक्षय कुमार हे जसे लढले, असं त्यांच्यापेक्षाही असा हा वर्ण त्यांच्यासारखाच विशेष हा असा मल्लयुद्धाचा भाग हा भीम आणि कीचकामध्ये झाला, असं वर्णन मुक्तेश्वरांनी केलेलं आहे. तिसरा अध्याय विशेष लक्षात राहतो कारण यात कीचक सुदेशना, कीचक द्रौपदी, धर्म द्रौपदी, द्रौपदी विराट, भीम द्रौपदी, कीचक भीम असे यांच्या वेगवेगळ्या प्रसंगी यांनी वर्णलेली वेगवेगळी संवाद चित्र आहेत. ती अत्यंत अतिशय आकर्षक रीतीने त्यांनी रचलेली आहे. मुक्तेश्वरांच्या कल्पनेतून रंगवलेल्या द्रौपदीच्या भावनेच्या विविध छटा आपल्याला या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. कीचकाचा वध सैरंध्रीमुळे झाल्यामुळे कीचकाच्या 105 भावांनी सैरंध्रीला कीचकाच्या चिकचेट टाकून देण्याची विराट राजाकडे परवानगी मागितली. तेव्हा विराट राजाने तुमचं तुम्ही पाहून घ्या असं म्हणून हात झटकले. की मग ही वार्ता जेव्हा पांडवांना समजली तेव्हा भीम गुप्त रूपामध्ये स्मशानात गेला. तिथे त्यांनी एक भला मोठा वृक्ष उपटला आणि त्या वृक्षाने ह्या 105 कीचक बंधूंना त्यांनी ठार केलं. सुदेशनेला सैरंध्रीचा राग आला कारण तिचे सगळेच भाऊ या निमित्ताने गेलेले होते. म्हणून तिने सुदेशनेनी सैरंध्रीला विराटनगर सोडून जाण्यास जेव्हा सांगितलं, पण बृहन्नडा रूपातल्या अर्जुनानं उत्तरेच्या मध्यस्थीनं सुदेशनेची समजूत काढली, तिची समजूत काढली आणि सन्मानपूर्वक तिला परत ठेवून घेतला. बलशाली कीचकाचा वध पांडवांनीच केला असा जेव्हा सर्वांना संशय येऊ लागला तेव्हा हे पांडव आहेत तर यांचा अध्यात्मवास संपण्याच्या आधी त्यांना शोधणं ओळखणं दुर्योधनांना महत्वाचं वाटू लागलं. त्रिगत देशाचा जो राजा आहे, त्रिगत देशाचा जो राजा सुशर्मा, त्याला दुर्योधनाने विराट नगरीवर हल्ला करण्याचा सल्ला दिला. दक्षिण बाजूने सुशर्माने हल्ला करायचा आणि विराट राजाच्या गायी पडून हस्तिनापुरेकडे न्यायच्या आणि विराटाला पकडून दोन्ही हात बांधून केस मोकळे सोडून हस्तिनापुराकडे निघायचं असं त्यांनी ठरवलं. हे कळताच धर्मराजानं भीम, नकुल, सहदेव यांच्या मदतीसाठी पाठवलं. त्यांनी विराट राजाला मुक्त केलं, सुशर्माला पकडून आणलं. इकडे उत्तर दिशेने दुर्योधन हल्ला करण्यास आला तेव्हा राजकुमार उत्तर याने या सैन्याला सामोरं जावं असं ठरलं, पण तो उत्तम सारथी नाही असं खोटं कारण सांगून कुरकुरू लागला. तेव्हा सैरंध्रीनं बृहन्नडेचं नाव घेतलं. युद्धात हार होऊन उत्तर पळून जाऊ लागला तेव्हा बृहन्नडेने त्याला पकडून आणून रथावर बसवलं आणि शमीच्या ढोलीत लपवलेली आपली वस्त्र आणली. कौरव सेनेशी युद्ध करून त्यांना मूर्छित केलं. त्यांचे वस्त्रालंकार घेऊन लपून ठेवले, काढून घेतले आणि विराट राजांच्या गायी परत आणल्या. कौरवांनी पांडवांना ओळखलं, पण त्या वर्षी अधिकाचा महिना असल्यामुळे ते धरून 13 महिन्याचा हिशोब धरून पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले. विराट राजाने पांडवांचा यथोचित सत्कार केला
राजकुमारी उत्तरेचं लग्न अभिमन्यूशी लावून दिलं आणि यामुळे भाग्यवान विराट राजाची श्रीकृष्णाची सोयरीक झाली. पांडवांना राजपदावर बसवण्यासाठी श्रीकृष्ण विराट नगरीतच काही दिवस राहिला आणि इथेच त्यांनी हे विराट पर्व संपवलेलं आहे मुक्तेश्वरांनी. विराट पर्व स्पष्ट 2 भागात विभागलेलं आपल्याला दिसतं. पहिल्या 4 अध्यायात मल्लयुद्धाच्या निमित्ताने भीमाला प्राधान्य दिलं आहे, तर पुढच्या 4 भागामध्ये कौरवांच्याशी युद्धामुळे अर्जुनाला त्यांनी प्राधान्य दिलं आहे. दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध आहेत. ते मल्लयुद्ध आहे आणि हे धनुष्य बाणाने केलेलं युद्ध आहे. दोन्ही युद्ध वेगवेगळे असले तरी त्याच्यातलं वेगळेपण मुक्तेश्वरांनी फार सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. पांडवांच्या अज्ञातवासाची काही चर्चा होताना भीष्म द्रोण या 2 आचार्यांच्या तोंडी पांडवाबद्दल आदरयुक्त उद्गार काढलेले आहेत, तर याच प्रसंगी कर्ण, दुर्योधन, शकुनी यांच्या तोंडी विकारी मनातून एकदम विरोधी उद्गार काढत त्यांचा उताळवीळपणा वर्णिला आहे. म्हणजे प्रसंग एकच आहे, पांडव तेच आहेत, पण भीष्म द्रोणाचार्यांच्या तोंडून त्यांचा गौरव आणि कर्ण आणि ह्या लोकांच्या तोंडून त्यांचा विरोध किंवा त्यांचा जो विकार त्यांच्या मनातलं जो बाहेर काढणं, हे 2 एकाच प्रसंगाला 2 व्यक्तींच्या मनातला जो भाव आहे तो परस्पर विरोधी वर्णन ह्या काव्यातून मांडताना मुक्तेश्वरांच्या प्रतिभेची ताकद आपल्याला लक्षात येते. कौरवांनी सुशर्मा सोबत कपटाने विराटाच्या गायी पळवून पांडवांचा शोध घेण्यासाठी केलेलं कपट नाट्य रंगवण्यासाठी मुक्तेश्वरांनी दक्षिण गोग्रहण या नावाने 136 ओव्यांचा अध्याय पूर्ण वेगळाच लिहिलेला आहे आणि त्या कथेला सुंदर कलाटणी दिलेली आहे. तेव्हा तथाकथित अस्तिसत्वशिलेतून निर्माण झालेला धर्मराजा, थोर विचारवंत पण तरीही द्रौपदीकडून निरुत्तर झालेले भीष्माचार्य, तसंच भीमासारखा शरीराने बलदंड पण मनाने सद्वृत्तीचा, कर्णासारखा दानशूर पण गर्विष्ठ, दुर्योधन दुराग्रही अभिमानी आणि या सर्वात महत्वाचा म्हणजे श्रीकृष्ण, सत्य, अहिंसा, धर्म, व्यवहार, आदर्श इत्यादींचा खरा अर्थ जाणणारा धर्मसंस्थापक, कर्तबगार तरीही अलिप्त, बहुपत्नीक तरीही ब्रह्मचारी, निस्वार्थी, असं हे महाभारताचं सूत्र एकच. कौरव पांडव यांचा संघर्ष, यात पांडवांचा विजय आणि कौरवांचा नाश, हा सर्व इतिहास मुक्तेश्वरांनी आपल्या या काव्यातून अतिशय सुंदर रीतीने मांडलेला आहे. मुक्तेश्वर यांच्या या ग्रंथावरून लक्षात येतं की त्यांच्या पुराण ग्रंथाचा चांगला अभ्यास होता. त्यांचा प्रभाव त्यांच्या लिखाणामधून आपल्याला दिसून येतो. त्यांचं झोकदार संस्कृत शब्द, डौलाची वर्णन पद्धती, विविध मनोहर असलेल्या त्यांच्या कल्पना, व्याकरण आणि या सर्वांचा संग्रह त्यांनी आपल्याला या महाभारतामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत पाहता मुक्तेश्वरांनी या महाभारत कथेत ठायी केलेले बदल जर लक्षात घेतले तर त्या प्रसंगी मुक्तेश्वरांनी मांडलेला त्यांचा वेगळा कलात्मक दृष्टिकोन, त्यांच्या कलात्मक जाणीवांचा आणि त्यांनी जाणीवपूर्वक केलेला मांडणीचा निदर्शक आहे असंच म्हणावं लागेल. असं हे मुक्तेश्वर रचित महाभारत याचा अत्यंत थोडक्यात आपण परिचय पाहिला, कारण ते महाभारत आहे, हे एका तासात रंगवणं फार अवघड आहे. त्याच्यात माझी वाणी अतिशय तोकडी असंच म्हणता येईल. असो, जे महाभारतात नाही ते या जगात कुठेही नाही असं हे श्रेष्ठ महाकाव्य या निमित्ताने अभ्यासाला मिळालं. याबद्दल डॉक्टर मुकुंदजी दातार सर आणि श्रीमती संध्याताई कोलटकर यांचं मी मनापासून आभार मानते. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.